आज मला नवीन मिशन देण्यात आलं होतं. मला नाशिकला जाऊन बिबट्या पकडायचा होता. त्यांना म्हटलं हा भाऊच आहे माझा तो. लगेच मी बोलल्यावर वन विभागात एक चापट खाल्ल्यानंतर मी तिथून निघालो गंगापूरच्या दिशेने. रस्त्यात दिसली मला लाल परीचा कोणीतरी रेस्क्यू केला होता आणि तिथं फक्त लालचा प उरला होता. नाशिक महानगरपालिकेने मिशनसाठी आशीर्वाद देऊन माझे स्वागत केले. रायाच्या या 3 बाया परत पाहिल्या आणि आलो गंगापूर डॅम कडे, ज्याला तुम्ही मागचं पाणी म्हणतात. तिथं 2 प्रेमी मला त्यांची प्रेमकथा लिहिताना दिसले. फोनवर बोलायचं नाटक करून मी त्यांना चोरून बघत होतो, कारण त्यांना बघून मला माझ्या छकुलीची आठवण आली. डोळे पुसून पाण्यातून मी खेकडा काढला आणि त्यांना जोरात मारून फेकला आणि माझ्या मित्राने त्यांना मारले असं सांगितलं. 160च्या स्पीडनी कानाखाली खाऊन माझ्या मित्राने माझ्याकडे बघून गोड स्माइल दिली. तेवढ्यात माझी गोरी मैत्रीण आली, जिने आमच्या दोघांचं काळं तोंड बघून जोरजोरात दात काढले. ओ नाकवा बोटीने फिरवाल का असं म्हणत आम्ही दोघं शेजारी बसलो. इतकी गोरी मुलगी शेजारी बसल्यामुळे मी माझं मिशन विसरून चाललो होतो. 6 दिवसापासून आंघोळ केली नव्हती. बॅकवॉटरचं पाणी बघून स्नान करण्याची तीव्र इच्छा मनात जागी झाली, पण अचानक थंडी भरून आल्यामुळे म्हटलं सोड यार. रस्त्यात बघितलं की 2 नद्यांचा संगम होणार होता, पण कोणीतरी काड्या करून मध्ये रस्ता बांधून दिला. मग त्याच रस्त्यावर दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी करत आम्ही पोहोचलो सीसीएमला गेल्यावर त्या अख्खा नाशिक जिथं फोटो काढतात त्या बिना घराच्या बाल्कनीत उभा राहिलो. इकडे तिकडे बघितलं आणि म्हटलं कोण नाही घरात. चाकण्याची परात अँड्रॉइड मध्ये फोटो काढून काढले मी दात. ही आमच्या इंस्टाग्रामच्या 30 सेकंदाच्या पिक्चरची शूटिंग पण आजच करायची होती, त्यामुळे हे 3 जण खूप लांबून माझ्यासाठी जीव तोडून आले होते. पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, यांना ऍक्टिंगचा ग सुद्धा येत नाही. त्यामुळे म्हटलं यांना करपलेला पिझ्झा खाऊ घालू आणि घेऊन गेलो त्यांना झोपडीच्या पिझ्झाच्या झोपडीमध्ये. त्यानंतर स्वतःच्या प्रेमळ हाताने स्टीलच्या ताटात जेवणाऱ्यांना काचेच्या प्लेटचे दर्शन दिले. माझे नाजूक हात आज या 3 जणांसाठी एकदम जड कामाला बळी पडले होते. तेवढ्यात झोपडीतून पिझ्झा बाहेर आला. पिझ्झाकडे 3 असे बघत होते जणू मी यांच्या समोर 13वेचं जेवण ठेवलं होतं. 600 रुपयाचा पिझ्झा घेऊन 450 रुपयाचा सॉस ओतून घेतला. पिझ्झा खाऊन झाल्यावर यशाच्या पायऱ्या एकदा परत खाली उतरलो आणि त्यांना प्रश्न केला, सिटी सेंटर मॉल शालीमारला काबरने बांधला. माझं बोलणं त्यांच्या मनाला एवढं लागलं असं मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त 2 लात आणि 4 बुक्के घालून त्यांनी मला बाहेर काढून दिलं. मी पण थाटात घरी आलो, लाईट बंद करून झोपून घेतलं. गुड नाईट.